अगदी मऊ लुसलुशीत अशी ही पुरणपोळी बनवून तयार होते. आणि वरचं लेअर पण बघा किती छान पातळ झालं आहे. आणि चपाती पण बघू शकता किती मऊसूत झाली आहे. हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? अर्चूस होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला तर आता पुरण कसं बनवायचं ते बघूयात. यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. डाळ छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. बऱ्याचदा डाळीला धूळ असते, पावडर लावलेली असते, तर डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची. आणि इथं कुकरमध्ये मी 4 वाट्या पाणी घेतलं आहे. ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने 4 वाट्या पाणी घ्यायचं. आणि पाणी उकळल्यानंतरच त्यामध्ये डाळ घालूया. हरभऱ्याची डाळ घातली हे बघा. आणि वर जो पाण्याला फेस येतो तो काढून घ्यायचा. बऱ्याचदा काय असतं, डाळी ह्या ॲसिडिक असतात, म्हणून जो फेस आला तो काढून घ्यायचा. आणि आता हे बघू शकता पाणी किती स्वच्छ झालं आहे. आणि आता 4 शिट्ट्या काढून आपण डाळ शिजवून घेऊ. हे बघा डाळ छान शिजली गेली आहे. हे बघा अगदी मऊसूत अशी डाळ शिजली गेली आहे. अशीच डाळ शिजवून घ्यायची. डाळ शिजण्यावरच आपलं पुरण पातळ होईल की दाटसर हे अवलंबून असतं, म्हणून पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा. आणि आता इथं मी डाळीमधलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं. आता हे पाणी जे आहे ते तुम्ही आमटी बनवण्यासाठी वापरू शकतात. हे बघा अगदी थोडंच पाणी राहिले म्हणजे परफेक्ट असा हा पाण्याचा अंदाज हे बघा जो आहे. तर इथं मी आता हे डाळीचं पाणी काढलं की लगेच खूप जास्त थंड करायची गरज नाही. लगेच डाळ आपण कुकरमध्ये घालते आहे परत. आणि यामध्ये 1 वाटी चणा डाळसाठी मी 1 वाटी गूळ घेतला आहे. आता तुम्हाला साखरेचं बनवायचं असेल तर 1 वाटी साखर घ्यायची. हे बघा आता इथं गोड तुम्ही कमी जास्त अंदाजानुसार करू शकतात. आणि हे जे 1 वाटीचं प्रमाण आहे ते 1 किलोसाठी सुद्धा तसंच करायचं आहे. 1 किलो जर तुम्ही हरभऱ्याची डाळ घेतली तर त्यासाठी 1 किलोच गूळ घालायचा. हे बघा आता गूळ छान गॅस चालू करून गूळ छान मिक्स करून घ्यायचं डाळीसोबत. आणि दाटसर होईपर्यंत आता आपण हे शिजवून घेऊ. हे बघा आता याला पाणी सुटेल. आणि अजिबात पुरण वाटायची घाई करायची नाही. आता हे पातळ होईल, परत पुन्हा दाटसर व्हायला सुरुवात होते, तेव्हाच गॅस बंद करायचा. हे बघा आता गूळ छान इथं मिक्स करून घ्यायचा. जे नवीन शिकणारे असतील, नवशिकाऊ असतील, त्यांनी अशा प्रकारे हे पुरण बनवून बघा. अगदी परफेक्ट असं हे पुरण तयार होतं. अगदी पातळ होत नाही किंवा दाटसर असं काहीच होत नाही, कोरडं पुरण होत नाही. हे बघा आता छान अशी गुळाला उकळी आली आहे डाळीला. हे बघा छान सारखं ढवळत राहायचं. जर तुम्ही असंच लगेच वाटायला घेतलं तर पुरण हे पातळ होतं, म्हणून छान गूळ पूर्ण मिक्स करून घ्यायचा, दाटसर होऊ द्यायचा, मगच पुरण वाटायला घ्यायचं. आता गुळाचं पाणी हे बघा आता बरंचसं पाणी आटलं आहे. हे बघा दाटसर झालं आहे. आता एवढंच घट्ट आपल्याला हवं आहे. खूप जास्त पण आपल्याला दाटसर करायचं नाही आहे, नाहीतर पुरण खूप कोरडं होऊन जातं. तर आता लगेच काय करायचं, हे बघा अशी कन्सिस्टन्सी बरोबर आहे. चाळणी घ्यायची, पुरण वाटण्याची चाळणी असते ती घ्यायची. आणि खाली कढई ठेवायची आणि गरम गरम त्यामध्ये डाळ घालायची. आता पुरण तुम्ही एखादी तांब्या किंवा ग्लास किंवा असं चमच्याने वाटून घेतलं तरी चालतं. गरम असल्यावर ते लगेच वाटलं जातं. हे बघा किती इझिली वाटलं जाते. डाळ जर तुमची छान परफेक्ट अशी शिजली गेल्यानंतरच पुरण छान होतं. हे बघा आता इथं डाळ छान शिजली गेली, त्याच्यामुळे सुद्धा पुरण हे पटकन होतं आहे. बघा किती लगेच वाटलं जातं. हे बघा अजिबात कोरडं झालेलं नाही, काहीच नाही. हे बघू शकता तुम्ही. अगदी फास्ट ही प्रोसेस करायची. मोजून फक्त 10 ते 15 मिनटात लागतात. गरम जर वाटलं तुम्ही तर छान लगेच वाटून होतं पुरण. हे बघा किती छान असं पुरण तयार झालं आहे. आता ते चाळणीला लागलेले खालच्या बाजूला ते मी सर्व काढून घेते. असेच रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी
हर्षूज होम अँड किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा पुरण किती छान झाले. पातळ, अजिबात पातळ नाही किंवा दाटसर नाही. बघू शकतात कन्सिस्टन्सी. असंच परफेक्ट पुरण आपल्याला हवं आहे. आता यामध्ये जायफळ घालायचं. पुरण अजून गरमच आहे तर लगेच त्यामध्ये जायफळ घालायचं आणि थोडीशी वेलची पावडर घातली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. बघा किती परफेक्ट असं पुरण तयार झालं आहे. आणि इथं आपलं हे पुरण बनवून तयार आहे. हे बघा किती परफेक्ट असं पुरण तयार झालं आहे. आता पुरणपोळी बनवायला घेऊया. इथं मी पीठ मळून ठेवलं होतं आधीच. आता पीठ तुम्हाला खूप, गव्हाचं पीठ जे आहे तो खूप बारीक पीठ लागेल. तसं नसेल तर पिठीच्या चाळणीने छान असं बारीक गाळून घ्यायचं. नाही तर पिठी चाळणी नसली तर ओढणी घ्यायची. ओढणीने छान सरळ पीठ गाळून काढायचं. म्हणजे मऊसूद असं पीठ, हे बघा छान असं पीठ होतं. आणि पीठ छान मळून घ्यायचं तेल पाणी लावून. हे बघा आता मी पीठ मळून ठेवलं होतं आणि 1 तास ते मुरण्यासाठी ठेवलं आणि नंतर त्याला तेल पाणी लावून छान असं आता पीठ मळून घेते परत. बघा असं पीठ आपल्याला हवं आहे. चला आता आपण इथं पीठ पण छान मळून झालं आहे. आता पुरणपोळी बनवायला घेऊया. आता इथं मी एक गोळा करून घेतला आहे. आता थोडंसं आपण पारी तयार करून घ्यायची त्याची. थोडंसं लाटून पारी तयार करून घेऊया. आणि आता यामध्ये पुरण भरून घ्यायचं. आता आमच्याकडे खूप जास्त पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या जातात. म्हणजे पुरण खूप जास्त भरलं जातं. आता तुम्ही कसं खातात, कमी जास्त, तसं तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त पुरण भरा. हे बघा एवढं पुरण घेतलं आहे मी. साधारण जेवढा गोळा केला होता तेवढंच पुरण घेतलं आहे मी. आणि छान हे पारीमध्ये ठेवून आपण त्याचा गोळा तयार करून घेऊ. हे बघा छान असं वरच्या साईडने ते पॅक करून घ्यायचं, सील करून घ्यायचं. हे बघा असं. आणि आता आपण इथं त्याचं जे वरचं आहे उंडा तो काढून घ्यायचा आणि छान आता गोळा तयार करून घेऊ. हे बघा अजिबात कुठेच फुटलेलं नाही, काय नाही. आणि ते इथं पिठामध्ये बुडवून छान हाताने पुरण आधीच सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायचं. हे बघा आणि हातानेच थोडंसं दाबून सर्व साईडनी पुरण पसरवून घ्यायचं. आणि आता हळूहळू लाटणं फिरवूया. हे बघा खूप जास्त दाबायचं नाही, नाही तर पुरण बाहेर येतं. म्हणून हलक्या हातानेच आपण आता पोळी लाटून घेऊया. हे बघा आता तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता. त्यावर तूप घालायचं आणि आता यावर चपाती टाकून घेऊया. हे बघा चपाती आता एक साईडने शेकली गेली की परत पलटवून घ्यायची. आणि चपाती लाटताना पण खूप आलटपलट करायची नाही, नाहीतर पुरण पोळीमधून बाहेर येतं. आणि शेकताना पण तसंच अगदी 2-3 वेळेसच शेकायचं. आलटी पलटी करून शेकायचं, खूप जास्त पलटवायची नाही. हे बघा किती छान अशी पोळी फुगली आहे. आता यावर थोडंसं वर साजूक तूप घालायचं. पोळीला छान चटके बसल्यावरच, शेकून झाल्यावरच तूप घालायचं, नाही तर पोळी कच्चीच दिसते. म्हणून हे बघा असं शेकून घ्यायचं. आणि दोन्ही साईडनी मी छान तूप लावून घेते आहे. चपाती बघू शकतात किती छान अशी फुगली गेली आहे. अशा प्रकारे हे बघा मऊसूद अशी ही पुरणपोळी बनवून तयार आहे. बघा किती छान, वरचं लेअर पण किती पातळ झालं आहे. अगदी मऊसूद अशा पुरणपोळ्या बनवून तयार होतात. आणि पुरण पण छान सर्व बाजूनी हे बघा आतमध्ये पसरलं आहे. तर अशा प्रकारे पुरण नक्की करून बघा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.